दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। कर्जत शहरात परप्रांतीय फळ विक्रेत्यांची गुंडगिरी वाढत असून नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। स्थानिकांनी मुख्य रस्त्यालगतच्या जागा बेकायदेशीरपणे भाड्याने देऊन परप्रांतीयांना धंदा करण्याची मुभा दिल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे। नगर परिषद, MMRDA आणि PWD विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे। 22 सप्टेंबर रोजी नगर परिषद हद्दीत एका रिक्षा चालकाने परप्रांतीय फळ विक्रेत्याला दुकानात पोहोचवले असता भाडे 20 रुपयाऐवजी 10 रुपये घेण्यास सांगून फळ विक्रेत्याने अरेरावी केली आणि रिक्षा चालकाला कानाखाली लगावली। ही घटना पाहून नागरिकांनी गर्दी केली असता फळ विक्रेता पळून गेला। या घटनेची माहिती नागरिक आणि पत्रकारांनी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण व कनपैचे बाळा निकाळजे यांना देत सोशल मीडियावरही दाद मागितली। यावर मनसेचे प्रसन्न बनसोडे यांनीही नगर परिषदेशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली आहे। तात्काळ प्रतिसाद देत मुख्याधिकारी चव्हाण यांनी फळ विक्रेत्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करून ते उद्ध्वस्त केले। दरम्यान शहरातील मोकळ्या जागा हातगाड्यांनी व्यापल्या असून मद्यप्राशन आणि ड्रगचे सेवनही हे परप्रांतीय करत असल्याचे दिसून आले आहे। कारवाई करण्यात आलेल्या फळ विक्रेत्यांच्या दुकानाच्या मागील बाजूस दारूच्या बाटल्यांचा ढीग आढळला। स्थानिकांनीही अशा गुंड प्रवृत्तीच्या परप्रांतीयांवर वरदहस्त ठेवू नये असे आवाहन या निमित्ताने शहरातील जागरूक नागरिकांनी केले आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश जाधव, कर्जत। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।